तुम्हीही घरात शमीचे रोप लावताना ह्या चुका करू नका. हिंदू धर्मात झाडांना, रोपांना फार पूजनीय मानण्यात आले आहेत. असं म्हणतात की ह्या झाडाझुडपात देवी दैवतांचा वास असतो. तुळशीच्या रोपानंतर शमीच्या रोपाला हिंदू धर्मात पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. शमीचं रोप घरात लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. तसेच भगवान हनुमान यांना शमीचं रोप फार प्रिय आहे. त्यामुळे श्रावणात शमीचं रोप घरात लावणे फार शुभकारक मानले जाते. त्याचबरोबर शमीचं रोप शनिदेवाला फार प्रिय आहेत. घरात पवित्र शमीचं रोप कसं लावावं या संदर्भात ज्योतिषशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. जर तुम्ही सुद्धा शमीचं रोप घरात लावू इच्छित असाल तर ह्या संबंधी नियम जाणून घेणे गरजेचे आहे. याच नियमांविषयी सविस्तर जाणून घेऊयात. तर शनिदोष लागतो. शमीचं रोप लावताना एका गोष्टीची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे की त्या रोपाच्या शेजारी कोणत्याच प्रकारची अस्वच्छता नसावी. तसेच शमीच्या रोपाच्या शेजारी कोणत्याच प्रकारचा कचरा नसावा. हे फार अशुभ मानलं जातं. असं म्हणतात की शमीच्या रोपाजवळ जर अस्वच्छता असेल किंवा कचरा असेल तर शनी दोष लागतो. शनीला शमीचं रोप फार प्रिय आहे. त्यामुळे जर अस्वच्छता दिसेल तर शनिदेव नाराज होतात असं म्हणतात. तसेच चप्पल बूट ठेवू नका. शमीचं रोप फार लकी असतं. हे रोप घरात लावल्याने बिझनेस, नोकरीत चांगली प्रगती होते. त्यामुळे ह्या गोष्टीची देखील विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, कारण यामुळे तुमच्या घरात आर्थिक चणचण भासू शकते. बाथरूमजवळ लावू नये. शमीचं रोप लावताना कधीही ते घराच्या बाथरूम शेजारी लावू नये. जेव्हाही तुम्ही शमीचं रोप लावाल तेव्हा ते बाथरूमपासून कमीत कमी 5 ते 7 फूट दूर लावा. या व्यतिरिक्त शमीचं रोप किचनमध्ये देखील लावू नये. तुळशीच्या रोपाशेजारी शमी लावू नये. भगवान शंकरांना शमीचं रोप फार प्रिय आहेत. भगवान शंकरांच्या पूजेत तुळस वर्जित आहे. त्यामुळे कधीही शमीच्या रोपाला तुळशीच्या रोपाशेजारी लावू नये. यामुळे भगवान शंकरांचा क्रोध होतो. काही वनस्पती ह्या घराचे सौंदर्य तर वाढवतात, त्याचबरोबर आपल्या रखडलेल्या कामांना गती देखील देतात. त्यातील एक शमीचे झाड. शमीचे झाड हे पूजेसाठी खास मानले जाते. याचा संबंध शनिदेवाशी येतो. ह्या वनस्पतीमुळे जीवनातील सर्व समस्या आणि संकट दूर होते असे म्हटले जाते. शमीच्या झाडाचा संबंध भगवान शंकर आणि शनिदेव ह्या दोघांशी येतो. याचे झाड घराच्या अंगणात लावल्याने सुख समृद्धी वाढते. शिवपुराणात शमीच्या झाडाचे अनेक उपाय देखील सांगण्यात आले आहेत. तर असे मानले जाते की ह्या उपायांचे पालन केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. तर जाणून घेऊया करिअर व्यवसायात यश मिळवण्यासाठी शमीच्या झाडाचे कोणते उपाय करायला हवे. तर जर तुमच्यावर सतत कर्जाचा डोंगर चढत असेल किंवा कर्जाची समस्या सतावत असेल तर शनिवारी विधीपूर्वक शमीच्या झाडाची पूजा करावी. तसेच काळे उडीद, तीळ अर्पण करावी. असे केल्याने कर्जापासून सुटका होईल. तसेच आर्थिक चणचण कमी होईल. तुम्ही सतत आजारी पडत असाल तर पाण्यात दूध मिसळून शमीच्या झाडाला अर्पण करावे. ह्यावेळी अवधूतेश्वर महादेवाचे नामस्मरण करावे. असे मानले जाते की हा उपाय केल्याने सर्व रोग दूर होतात. शनिवारी सकाळी आंघोळ करून शमीच्या रोपाची पूजा करावी. तसेच त्याचे पान पर्समध्ये ठेवावे. ह्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते असे म्हटले जाते. तसेच सोमवार किंवा शनिवारी शमीच्या झाडाच्या फांदीला कलावा बांधावा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो. राहू दोषापासून तुम्हाला आराम मिळेल. तर करिअर आणि व्यवसायात यश मिळवायचे असेल तर शनिवारी शमीच्या रोपाला पाणी अर्पण करावे. ह्यामुळे करिअरमध्ये अपेक्षित यश मिळते.
श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.